हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. तर इथे बघा, मोक्षूच्या पप्पांनी कौट आणलेलं होतं. मी खूप वर्षानंतर, म्हणजे खूप लहान होती ना तेव्हा खाल्लेलं, त्यानंतर आज बघितलं मी. तर त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर टाकून खातात, तर मी साखर टाकून खाल्लं. त्यानंतर ते माझ्या पायाला जखम झालेली होती, ते मला समजलं नाही, खूप रक्त पण वाया गेलं. आणि ना नंतर बसल्यानंतर कळालं की मला लागलेलं होतं असं, पण काय लागलं ते कळालं नाही. त्यानंतर आज ना आम्ही चाललो आहोत बाहेर. कुठे ते नंतर तुम्हाला दिसेलच, तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा, त्यानंतर तुम्हाला दिसेल आम्ही कुठे चाललो आहे. इथे मी, मोक्षूचे पप्पा आणि मोक्षू, आम्ही तिघं चाललो होतो. मला आधी जायचं होतं बँकेत. आम्ही सटाण्याला चाललो आहे. बँकेमध्ये जाऊ आधी, मग त्यानंतर पुढे जायचं आहे, ते तुम्हाला दिसेल. तर इथे बघा, आमच्या गावावरून इथे शेत वगैरे दिसतं, किती छान वाटतं बघा. आणि ऊन तर खूप पडतं आहे. तरी इथे 9-10 वाजले होते, तरीसुद्धा इतकं कडक ऊन होतं ना, जायची इच्छा होत नाही, पण खूप कारण अर्जंट होतं, त्यामुळे आम्हाला जावंच लागलं. तरी ते आमच्या गावाच्या पण पुढे आलेलं होतं आम्ही. म्हणजे सटाण्याच्या थोडंसं मागे होतं शेत वगैरे, किती छान वाटतं ना. तर बघा, इथे मोक्षू त्याच्या पप्पांशी बोलतोय, काय सांगायचं म्हणतं ते समजत पण नाही. पप्पा पप्पा करतोय फक्त. गाव आलं होतं जवळ, आम्हाला जायचं होतं, त्यामुळे तो पप्पांना सांगत होता की आलं की आता जवळ. त्यामुळे ते दाखवत होते. तर आता आम्ही जवळ आल्यानंतर आम्हाला जायचं होतं बँकेत. पण आज खूप, म्हणजे बँकेसाठीच लवकर निघालो होतो. नंतर मग आम्हाला पुढे जायचं होतं. तसं तर आम्ही काल रात्रीच निघणार होतो, खूप अर्जंट होतं आम्हाला गावाला जायचं. त्यामुळे रात्री मोक्षचे पप्पा बाजाराला गेलेले होते, मग रात्र होऊन गेली होती त्यांना यायला, त्यामुळे आम्ही रात्री निघालो नाही. मग आज सकाळी, म्हणजे शनिवारी सकाळी लवकर निघालो, कारण बँक पण सापडायला पाहिजे आणि जे काम आहे अर्जंट ते पण आमचं झालं पाहिजे. त्यामुळे आधी लवकर आलो. तर इथे जे काम होतं आमचं बँकेत ते पण होणार होतं. आणि गर्दी काहीच नव्हती, गर्दी खूप कमी होती बँकेत, त्यामुळे लवकर नंबर लागला. आणि इथे बघा, रोडावर इतके डेंजर वाहनं चालतात ना, मला खूप भीती वाटते ॲक्सिडेंट होऊन जाईल का काय म्हणून. मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे आल्या का मला खूप भीती वाटते. पण मोक्षचे पप्पा आहे ना, बोलतात असं का, असं वाटतं काय होऊन जाईल, पण ते बोलतात घाबरू नको, मी बरोबर चालवतो हो असं. पण मला भीतीच वाटते गाडी जवळ आली का. इथे बँकेजवळ आलेलं होतं, तर आता बँकेत जाऊन येते मी आणि मोक्षूला त्याच्या पप्पांजवळ देऊन देईल. तर इथे बँकेत आली, गर्दी काही नव्हती, पण जे 2-3 जण होते त्यांचेच लवकर नंबर लागत नव्हते, म्हणजे कोणाचं थंब येत नाही तर कोणाचं काय. तर इथे मोक्षू बघा, त्याचं छान खेळत होता मस्त. त्याच्या पप्पाने त्याला छान बाईकवर बसवून दिलं होतं. त्यानंतर माझं काम झालं आणि मोक्षूचे पप्पा त्याला घेऊन येत होते. तर आता आम्ही चाललो होतो. इथे बघा, गॅस बुकिंग करण्यासाठी किती गर्दी होती. गॅस सिलेंडर वगैरे काहीच भेटत नाही, किती पण पैसे देऊन मागितले तरी देत नाही आहे. तर इथे आम्ही आलो होतो मम्मीच्या घरी, म्हणजे तर मग आज माझ्या मम्मीकडे यायचं होतं आम्हाला, कारण माझ्या पप्पांची खूप तब्येत खराब होती आणि त्यांना बघण्यासाठी आम्ही रात्रीच येणार होतो. काल माझी बहीण पण आली होती ना, आज मी आली. मला पण रात्रीच यायचं होतं, पण मोक्षूचे पप्पा उशिरा आल्यामुळे मी लवकर येऊ नाही शकली. तर आज म्हटलं चला लवकर जाऊन येऊ, बँकेत पण जाऊन येऊ आणि इथे पण पप्पांना पण बघायला यायचं होतं मला. आणि बघा, इथे माझी बहिणीची मुलगी आलेली होती. मोक्षूला बघून खूप एक्सायटेड होतं ते, आणि मोक्षू पण खूप आनंद, दोघांना खूप आनंद होतो. खूप दिवसानंतर भेटले ते. त्यानंतर ही माझी बहीण, हे माझे पप्पा, त्यांची तब्येत खराब नाही. ही माझ्या बहिणीची लहान मुलगी प्रांजल. तर हे बघा, माझ्या मम्मीचं घर आहे. आणि हे माझ्या पप्पांची तब्येत खूप खराब होती ना, त्यांचा गाल सुजून आलेला आहे. तब्येत म्हणजे त्यांचं ऑपरेशनच झालेलं होतं, तर ते आता काहीतरी चावलं आहे वाटतं त्यांना, मच्छर वगैरे काहीतरी किडे वगैरे चावून गेलेले आहे, त्यामुळे तेवढं सुजलेलं आहे. तर ही माझ्या बहिणीची मोठी मुलगी अमृता. इथे बघा, माझ्या मम्मीच्या इथे बाहेर गार्डनसारखं खूप छान आहे, असं उन्हाळ्यामध्ये छान मोकळी जागा आहे वडे पापड करण्यासाठी. तर इथे बघा, मोक्षूच्या पप्पांना ते पाणी वगैरे दिलं, ते ठेवायला गेले. इथे मोक्षू आणि अमृता छान खेळत होते. त्यांना खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप आनंद झाला. त्यानंतर मोक्षूचे पप्पा पण आणि मोक्षू बाबा, म्हणजे माझे पप्पा, दोघं गप्पा मारत होते. त्यांना बरं वाटत नव्हते, काय झालं काय नाही विचारत होते. त्यानंतर माझी बहीण आणि माझ्या पण गप्पा चालू झाल्या. आमचं पण विचारलं झालं काय झालं तुम्हाला म्हणून. पण आता त्यांची चेहऱ्याची सूज कमी झाली. माझे पप्पा सांगत होते रात्री खूप जास्त झालं म्हणून, सुजून आलेला होता गाल असा.
आणि मला तुम्हाला दोघं बहिणींना भेटायचं होतं असं सांगत होते ते, त्यामुळे आम्ही लवकर आलो. ताई तर कालच आली होती, मीच उशीर आली. हा आहे रॉकी. रॉकी हा माझ्या मम्मीच्या शेजारी मावशी आता त्यांचा पाळलेला आहे, त्यांनी पाळलेला आहे त्याला. पण तो माझ्या मम्मीच्या घरात खूप जास्त राहतो आणि माझे पप्पा आणि मम्मीच घरी असतात. माझा भाऊ आहे संभाजीनगरला आणि आम्ही दोघं बहिणी आमच्या घरी असतो. तर हा रॉकी माझ्या पप्पा मम्मींवर खूप लक्ष ठेवतो. जिथे जातील त्यांच्या मागे तिथे जातो तो, त्यांच्या दुकानावर लक्ष ठेवेल. तिथे घराजवळ पण दुसरं कोणी आलं ना तर कोणाला येऊ देत नाही. खूप डेंजर म्हणजे लक्ष ठेवतो. खूप हुशार असतात, माणसांपेक्षा प्राणी जास्त हुशार आहे म्हणजे. तर आता पण आम्ही आलो ना तर आम्हाला व्यवस्थित बघून घेतलं, तरी ओळखीचीच आहे की काय असं बघून घेतलं, मग तेव्हा शांत बसला. नाही तर खूप भुकतो, खूप ओरडतो तो. त्यानंतर इथे पाणी वगैरे आणलं मला अमृताने, ते पाणी वगैरे पिलं. मग नाश्ता वगैरे करणार होतो. आणि इथे सटाण्यामध्ये खूप सारे म्हणजे दवाखाने हॉटेल वगैरे बंद होत्या, काही चालू होत्या. आम्ही पण नाश्ता वगैरे आणणार होतो, पण मग त्यांनी आणून ठेवलेला होता, त्यामुळे कोणीच आम्ही आणला नाही. आता सँडविच वगैरे ताईने आम्हाला तेच नाश्त्याला दिलं. त्यानंतर मम्मी आज गेलेली होती कामाला, ताई होती म्हणून पप्पांजवळ मम्मी गेली होती कामाला. मग मम्मी आल्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला. मी तर पोळ्या वगैरे करून ठेवल्या होत्या, खिचडी काही पोळ्या केल्या होत्या. मम्मी आल्यानंतर मम्मीने पप्पांना भाजी आणि आम्हाला भाजी बनवून दिली छान. तर खूप दिवसानंतर भेटल्यानंतर आम्हाला पण आनंद होत होता. आणि पप्पांची तब्येत बरी नव्हती, पप्पांना पण बरं वाटलं आम्हाला बघून. त्यानंतर तो जस्ट त्याच्या घरी चालले जाईल. आज आम्ही थोड्या वेळासाठी आलेलो आहे. 3-4 वाजता आम्ही लगेच निघून जाऊ. ताई लवकर निघून जाणार आहे, कारण ती कालपासून आलेली होती. त्यानंतर ती गेल्यानंतर मला पण जायचं आहे. घरी पण आमच्या इथे कोणी करायला नाही, त्यामुळे मी थांबणार होती, पण मग घरी कोणी नसल्यामुळे मला पण यावं लागलं. मोक्षूचे पप्पा बोलले होते थांबून जा म्हणून, पण माझीच इच्छा झाली नाही. इथे बघा मोक्षू त्यांची छान मस्ती चालू होती. आईंची पण तब्येत बरी नसते म्हणून मी चालली होती. ही मेमरीज म्हणजे जवळ आपल्या आठवण राहून जाईल. हा व्हिडिओ मी खूप म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर माझ्या आठवणीत राहील की आम्ही गेलो होतो, काहीतरी शूट करून ठेवलं कामाचं. तर मोक्षूला असं सांगून आणलेलं होतं, तुला काका घरी घेऊन जाणार आहे त्यांच्या इथे. मोक्ष दूध वगैरे पितो ना, मग त्याच्यासाठी आम्ही त्याला तिकडे पाठवायचं म्हणत होतो. पण मोक्षूचे पप्पा बोलले का तो खूप लहान राहणार नाही, पण त्यांच्यामध्ये छान मिसळून गेला मोक्षू. पण मला वाटलं होतं राहून जाईल, पण ते नव्हते पाठवत. आणि हा रॉकी बघा इकडे कोणाला जाऊ पण देत नाही, येऊ पण देत नाही. ताई तिकडे घाबरत गेली, आता इकडे येण्यासाठी घाबरत होती. पप्पा बोलते तेव्हाच तो रॉकी बाजूला होता. तर इथे नाश्ता करायला आणलं होतं तिथे छान सँडविच वगैरे होते, तेच आम्ही खाऊन घेतला. त्यानंतर मग पोळ्या वगैरे करते. मोक्षूला मला खिचडी वगैरे बनवली मी. तर मोक्ष बघा आधी त्याला खायला ताईने दिलं, पण तो ताईला खाऊ घालत होता. ही चप्पल आणली मला ताईने, तिच्या सासूने ना 2 सँडल आणल्या होत्या, एक ताईला आणि एक मला दिली त्यांनी. आणि त्यानंतर एक क्लिप ताईने आणलं होतं माझ्यासाठी. आणि ते बघा मम्मीचा हा देवारा आहे, त्याच्यामध्ये साईबाबांची मूर्ती माझ्या पप्पांना भेटलेली आहे. आणि स्वामींचा फोटो पण माझ्या पप्पांना तिथे मंदिरात भेटला आहे. साईबाबांचं मंदिर आहे त्यांच्या इथे, तिथे त्यांना आहे ना शाल वगैरे किंवा पेढे वगैरे असं देऊन सन्मान केला. आणि त्यांना ती साईबाबांची मूर्ती वगैरे पण दिली. त्यानंतर मी लागली इथे पोळ्या करायला. ताईच्या माझ्या गप्पा पण चालू होत्या आणि इकडे पोळ्या पण चालू होत्या. आणि ही बघा इकडे कसे भांडे काढत होती. मोक्षू आणि तिचं केव्हाचे पसारा करत होते ते. मम्मी आली होती इथे, माझी मम्मी आहे ही. तर ती कामावरून आली, आम्हाला बोलत होती, बाई माझी मुलगी आली तिथं पण काम करते असं म्हणत होती. पण काय काम केल्याशिवाय काही होणार नाही. पण इथे आमचे जेवणं वगैरे चालू होणार होते, पण त्याआधी यांचं झोका खेळण्याचं चालू होतं. स्वयंपाक होऊन गेला होता, पण जेवायला खाली उतरतच नव्हते. मोक्षूनी झोक्याचा नाद दाखवला, तर ते तिघांना झोकाच खेळायचा होता. त्यानंतर जेवणं वगैरे झाले. मग पप्पांनी छान आम्हाला लस्सी फेप्सी आणली. म्हणजे खूप लहानपणाची आठवण परत नवीन ताजा झाली. असं झालं. लस्सी घ्यायला मम्मी चक्का बापरे, तो बिगर चप्पल दीदी चालली ना कशा
जिजूंना पण उद्या गावाला जायचे, त्यामुळे ते खूप घाई करत होते, त्यामुळे ते गेले. उद्या ते पण कुठेतरी कालिकनाथला कुठेतरी जाणार आहे, त्यामुळे ते लवकर आज गेले. त्यानंतर आम्ही पण थोड्या वेळाने जाणार होतो. ते पप्पांना लगेच पूर्ण घर खाली करून जायला चांगलं नव्हतं वाटत, कारण मम्मी पण नव्हती. मम्मी पण परत कामाला गेली, सकाळी आली त्यानंतर परत गेली. म्हटलं आता मम्मी आल्यावर जाऊ, पण मोक्षच्या पप्पांना पण फोन आलेला होता, बाहेर जायचं होतं त्यांना पण, म्हणून लवकर येऊन गेलो आम्ही पण. ते गेले, त्याच्यानंतर आम्ही 5 वाजता लवकर निघालो, 5:30ला घरी येऊन गेलो. तर मुल्लेवरून सटाणा फक्त 30 किलोमीटर आहे. आम्हाला काही वेळ लागला नाही यायला जायला. आम्ही 5ला निघालो, 5:30ला घरी येऊन गेलो होतो. मग मोक्षचे पप्पा 6 वाजता परत बाहेर गेले. तर हे चालले होते. मोक्षची दिदी म्हणजे अमृता रडत होती, त्याला सोडून चालली होती म्हणून. आणि ते मोक्षू पण रडायला लागलं होतं घरात आल्यानंतर. त्याची पण जाण्याची इच्छा होती त्यांच्यासोबत, पण त्याला पाठवत नव्हतं आम्ही, कारण त्याला रात्री मीच लागते, त्यामुळे मग त्याला पाठवलं नाही. ते खूप लांब चालले होते चाळीसगावला, त्यामुळे तो तिथे राहिला नसता, म्हणून मी त्याला पाठवलं नाही. त्यानंतर घरात आल्यानंतर बघा मोक्षू किती रडत होता. तर त्यानंतर चला आम्ही पण चाललो आमच्या घरी. असा होता आजचा ब्लॉग. त्यानंतर इथे थंड वगैरे पिण्यासाठी थांबलो थोड्या वेळ. आणि असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.